हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर आपण इथे घेतलेला आहे 30 दिवसांचा 30 रेसिपी चॅलेंज. तर तुम्ही पाहत असाल, की आपला आजचा डे आहे 3रा. तर आपण इथं 3री रेसिपी तुमच्याशी मी शेअर करत आहे. तर ती रेसिपी कोणती आहे ती तुम्हाला टायटलवरून किंवा थंबनेलवरून ओळखलंच असेल ना. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता हे जे चिकन आहे ना, तिथं मी अर्धा किलोच्या वर घेतलेलं आहे. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की ह्याची जी लेग पीस आहे ना, तर तंदुरीसाठी असेच पीस लागतात. तर इथे तुम्ही पाहिलं असेल, की ते जे चिकन आहे ना, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर चिकन जेवढे आपण स्वच्छ धुवू ना, तेवढाही त्याचा त्याचा वास अजिबात येत नाही. आणि हो, दिसायलाही खूप छान दिसतात, टेस्टला पण खूप छान लागतात. तर इथं 2 ते 3 पाण्याने आपलं जे चिकन आहे, तर स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर तुम्ही तर पाहिलं असेल, की इथं पाणी मी भरपूर घेतले. आता ह्याला जेवढं होईल तेवढं धुवून घेतल्याच्या नंतर आपण ह्याला काय करूया, आधी ह्याला धुवून आहे ना एका भांड्यामध्ये काढून घेऊया. जे आपलं चिकन आहे ते धुवून झालेलं आहे. तर एका बाउलमध्ये, एका भांड्यामध्ये आपण काढून घेतले. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की चिकन किती फ्रेश दिसत आहे का नाही. तर आपण ह्याच्यामध्ये आता आपले जे काही मसाले आहेत, घरगुती पद्धतीने तुम्ही तर पाहिलं असेल, की इथं काय केले, 1 ते 2 चमचे इथं घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर. 1 ते 2 चमचे इथे मी घेतलेला आहे बेसन पीठ आणि त्याच्यासोबतच इथं मी अर्धा चमचा इथे घेतलेला आहे हळद. आता हळदीशिवाय तर आपली रेसिपी कंप्लीट होत नाही. तर तुम्ही इथं पाहिलं असेल, की याच्यासोबतच ना चिकन मसाला घेतला आहे अर्धा चमचा. आता आपले जे चिकन जे आहे तर कमी क्वांटिटीमध्ये आहे, तर मसालाही तेवढेच लागणार आहे आपल्याला. तर अर्धा चमचा तर मी घेतलेला आहे मटण मसाला. त्याच्यासोबतच होममेड मसाला घेतलेला आहे चवीपुरतं. म्हणजे चवीपुरतं म्हणलं की हे मीठ जे आपला होममेड मसाला असतो ना, तो थोडासा तिखट असतो. त्यासाठी मी क्वांटिटी कमी केलेली आहे. अर्ध्यापेक्षा अर्धी. तिथे तुम्ही पाहिलं असेल की 1 चमचा तर मी घेतलेला आहे लसणाची पेस्ट. त्याच्यासोबतच अर्धा चमचा तर मी घेतलेला आहे आल्याची पेस्ट. आता ही आलं लसणाची पेस्ट ॲड केल्याच्या नंतर इथं मी घेतलेला आहे फ्रुट्स कलर. तर कलर मी घेतलेला आहे ऑरेंज. तुमच्याकडे रेड कलर जर असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. तर ह्याला थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर जे लिंबू आहे ते इथं अर्ध पिळून घेतले. ते तुम्हाला म्हणजे कसं असतं, की आपण लिंबू पिळल्याच्या नंतर तुम्ही इथं पाहू शकता, की आपल्या चिकनला वेगळीच टेस्ट येते. त्यासाठी त्या लिंबाचा पण मी वापर केलेला आहे. कोणी-कोणी दही पण ॲड करतं. तर दही कसं असतं, की ओव्हन असेल तर ठीक आहे. पण तळायचं म्हणलं, की ते दहीचं पूर्ण काही निघून जाईल. तर तुम्ही लिंबाचा वापर इथं करू शकता. आता ह्याच्यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. ऑलरेडी काय होतं, की लिंबाचा आपण ज्यावेळेस रस ॲड करतो ना, की त्याला आपोआप पाणी सुटतं. त्याच्यामध्ये मी काय केलंय, जे लिंबाचा रस आहे ना, ते ॲड केलाय. पूर्ण मसाला मी आता चिकनला लावून घेते. तुम्ही तर पाहू शकता. आपलं जे चिकन आहे, तर ढाबा स्टाईल आहे. तुम्ही तर पाहिलं असेल, की ढाब्यापेक्षाही आपलं जे चिकनला कलर कसल्या पद्धतीने आलेला आहे आणि हाच कलर आहे ना शेवटपर्यंत राहतो. पण ते कशात ठेवायचा ते तुम्हाला दाखवणार आहे. तर ते अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. आणि हो, एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय माहिती का? आपण जेवढं चिकन आहे ना, जेवढा वेळ आपण ठेवू म्हणजे ज्यावेळेस ना मसाले वगैरे लावल्याच्या नंतर आहे ना, ज्यावेळेस ठेवू ना आपण 2-3 तास आहे ना, काय होतं की जे मसाले आहेत ते चिकनच्या आतपर्यंत पोहोचतात आणि ज्यावेळेस आपण त्याला फ्राय करू ना, त्यावेळेस चिकनला खूप वेगळी अशी टेस्ट येते. लगेचच तळलं की त्याला टेस्ट अशी येत नाही. तर तुम्ही तर पाहिलं असेल की ढाबा स्टाईल म्हणल्याच्या नंतर ढाब्यापेक्षाही आपली रेसिपी एकदम कंप्लीट झाली आहे. म्हणजे खूप छान दिसतीये आणि खूप असं भारी झालेली आहे. तुम्ही तर पाहू शकता. आता ह्याला आपण 2 तास असं मॅरिनेट करून ठेवणार आहोत, जेणेकरून मसाले चांगले मुरले जाईल. आता हे तेल जे आहेत ना, आता माझं कसं म्हणजे उपवास चालू आहेत ना, काही ना काही रेसिपी चालू आहेत. तर काही रेसिपी तुमच्याशी शेअर करते, काही नाही केलेली. आधी मी छोटे-छोटे पॅटीस तयार करून घेतले. त्याचे ते तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि त्याच तेलामध्ये ना मी चिकन इथं फ्राय करायला ठेवलेलं आहे. तर तुम्ही आता पाहिलं असेल, की तेल आपलं चांगल्यापैकी तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी काय केलंय, हळूवार हाताने ना चिकन ॲड केलंय. म्हणजे कसं असतं, की तेल जर जास्त तापलं, की चटका वगैरे बसण्याची शक्यता असते. म्हणून आपण थोडंसं सावधानीने तेलामध्ये सोडायचं. तुम्ही आता पाहू शकता. आपलं जे चिकनला कलर आहे ना, तर असे पहिले म्हणजे जसा आहे तसाच राहिलाय. कारण आहे ना,
की आपण गॅसचा फ्लेम हाय ठेवलेला नाही. जेवढं तुम्ही जर गॅसचा फ्लेम कमी ठेवताल ना, तेवढं चिकनची आतमध्ये जेपर्यंत आहे ना, ते शिजून रेडी होईल. काय होतं, की फास्ट गॅसमध्ये ना, की आतमध्ये चिकन शिजत नाही आणि कुठं ना कुठं कच्चं राहण्याची शक्यता असते. तुम्ही तर पाहिलं असेल, की मी चिकनला कट वगैरे काही मारलेलं नाहीये. आपलं चिकन जे आहे असंच ठेवलेलं आहे आणि चिकनचा कलर आतापर्यंत तुम्ही पाहू शकता. खूप असं सुंदर आलेला आहे आणि जेवढं सुंदर आलंय ना, फ्रेंड्स तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही, की तुम्ही एवढे पैसे बाहेर घालवता. त्याच्यापेक्षाही घरी आपण अशा पद्धतीने ही रेसिपी पण बनवू शकतो. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपली जी चिकन आहे, तो ऑलमोस्ट शिजून रेडी झालेली आहे. तर आपण हे काय केलंय, एका प्लेटमध्ये ह्याला ना काढून घेतले. मी पूर्ण चेक केले. माझं जे चिकन आहे ना तंदुरी, ते एकदम रेडी झाले, शिजून तयार झाले आणि तुम्हाला वाटेल का हे मी त्या तेलामध्येच फ्राय केले. असं वाटतं, की मी हारावरती म्हणजे कसं असतं ओव्हनमध्ये फ्राय केले. अजिबात नाही. तुमच्याशी पूर्ण रेसिपी मी क्लिअर आणि पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कारण कसं असतं, की घरच्या घरी अशा पद्धतीची रेसिपी बनवायला खूप म्हणजे कसं असतं, की आपण ढाब्यावरती एवढे पैसे घालवतो, पण आहे तशी टेस्ट मिळत नाही. तर तुम्ही इथं पाहू शकता. आपली रेसिपी मस्त अशी झालेली आहे आणि जे छोटे-छोटे पीस आले होते वरती, ते पण मी तेलामध्ये फ्राय केले. आपलं फायनली ना चिकन तंदुरी तुम्ही पाहू शकता, की तंदूर आपला रेडी झालेला आहे. आणि इफ्तारीसाठी माझी जी तंदूर आहे ते रेडी झालेत आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा. आणि हो, ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले असेल त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.